श्रीपादराजम शरणोपपद्ये. आता मागील जो अध्याय होता म्हणजे जो आता याच्या आधीचा अध्याय आपण केला, तिसरा अध्याय, तो आपण लाईव्हच्या स्वरूपात केला होता. आता परत व्हिडिओच्या स्वरूपात आपण चौथ्या अध्यायाकडे वळणार आहोत. आणि तिसऱ्या अध्यायाच्या शेवटी पळणी स्वामींच्या आश्रमात माधव आणि शंकर असताना शंकर भटांना आणि माधवाला पळणी स्वामी म्हणाले होते की बाबा रे, आता आपण ध्यानास बसावे असे ते म्हणाले होते. आता पुढचा अध्याय बघूया. कुरवपुरात वासव अंबिकेचे दर्शन. श्री पळणी स्वामींच्या सूचनेनुसार ध्यान करण्याची आमची तिघांची इच्छा होती. श्री पळणी स्वामी म्हणाले, बाबा माधवा, वत्सा शंकरा, आपल्या तिघांनाही श्रीपाद श्रीवल्लभांची आज्ञा असल्याने ज्या अवस्थेत एखादा उत्कृष्ट आध्यात्मिक परिणाम निश्चित अनुभवास येईल. भविष्य काळात हुणशक म्हणजे इसवी सन हे व्यवहारात असेल. त्या हुणशकानुसार दिनांक 25/5/1336 शुक्रवार व्यापक योगफळांनी युक्त असा आजचा शुभ दिवस. आजचा दिवस आपल्या आयुष्यात फार महत्वपूर्ण आहे. मी या स्थूल शरीराला येथेच ठेवून सूक्ष्म शरीराने कुरवपुरात जाईन. एका वेळेस 4-5 ठिकाणी सूक्ष्म रूपात विहार करणे मला बालक्रीडा वाटते. आपण सगळे श्रीपाद प्रभूंच्या ध्यानात असताना त्यांची आज्ञा झाल्यावर मी स्थूल शरीराने कुरवपूरला जाईन. मी सूक्ष्म शरीराने कुरवपूरला जाईन. म्हणजे आता पळणी स्वामी काय म्हणतात की ते ध्यानात बसणार आहेत आणि जेव्हा श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंची आज्ञा होईल तेव्हा ते सूक्ष्म शरीराने कुरवपुरात जाणार. स्वामींचा अनुग्रह मिळवण्याचे विधान. श्री स्वामींचे वक्तव्य ऐकल्यावर मला विस्मय वाटला आणि मी म्हणालो, स्वामी, माधवाने श्रीपाद श्रीवल्लभांचे दिव्य दर्शन मंगल स्वरूपाचे दर्शन घेतले. दिव्य आणि मंगल स्वरूपाचे दर्शन घेतले. आपण सदैव श्रीपाद श्रीवल्लभांबरोबर सूक्ष्म रूपाने विचरण करता. मला मात्र त्यांचं नावच माहीत आहे, रूप माहीत नाही. मग ध्यान कसे करायचे? त्यावर पळणी स्वामी मंद हास्य करीत म्हणाले, बाबा, तुझी श्रीपादांवर भक्ती असल्यास सगळे सिद्ध होईल. कासव आपल्या पिलांपासून कितीही दूर असले तरी त्याच्या विचार तरंगांनी त्या पिलांचे रक्षण होते. मांजर आपल्या पिलांना त्याच्या तोंडात धरून एका घरातून दुसऱ्या घरात घेऊन जाते आणि किशोरांसाठी ते जेथे सुरक्षित आहे ते स्थान वाटते तेथे पिलास ठेवते. त्याचप्रमाणे श्रीपाद श्रीवल्लभ आपल्या भक्तांना कुर्म किशोर न्यायाने वागवतात. थोडी प्रगती झाल्यावर भक्तांना मार्जारी किशोर या न्यायात वागविले जाते आणि नंतर मर्कट किशोर या न्यायाने भक्तांना प्रशिक्षण दिले जाते. मर्कट किशोर न्यायात माकडाचे पिलू त्याच्या आईस अति प्रयत्नाने चिकटून असते. अतिशय उन्नती झालेल्या आई मासोळ बरोबर अति स्वेच्छेने आनंदाने विहार करणाऱ्या बालमाशासारखे भक्त श्रीपादांसमवेत भक्त गुरु समवेत असतात. तू ध्यानात बसल्यावर ते तुला दर्शन देतील. श्रीपादांच्या अतिमुख्य अशा भविष्य निर्णय घेण्याची इच्छा आहे. म्हणून मी त्या महत्वाच्या दिवशी सूक्ष्म रूपात कुरवपुरास यावे असे श्रीपादांची इच्छा आहे. ध्यानस्थ असताना त्यांनी आज्ञा ज्या क्षणी होईल त्या क्षणी मी कुरवपुरास प्रस्थान करेन. जेथे एखादी महत्वाची घटना घडणार आहे ती मी माझ्या डोळ्यांनी पाहण्याची संधी श्रीपाद प्रभूंनी मला प्रदान केली आहे. असे म्हणतात पळणी स्वामी ध्यानस्थ झाले. मी आणि माधव सुद्धा त्यानंतर लगेच ध्यानस्थ झालो. अशा प्रकारे ध्यानात 10 घटिका हिंदू तासाप्रमाणे 1 घटिका इंग्रजी 24 मिनिटा इतकी असते. गेल्या 10 घटिका गेल्या आणि म्हणजे किती 24 गुणिले 10 म्हणजे 240 मिनिटं म्हणजे किती 4 तास निघून गेले. एकाच वेळी आश्चर्यकारक रीतीने आम्ही पूर्वावस्थेत आलो. ध्यानानंतर पळणी स्वामी अत्यंत उल्हासित दिसत होते. मी आणि माधवाने स्वामींना ध्यानाभूतीबद्दल सांगा अशी प्रार्थना केली. त्यावर स्वामींनी हसतमुखाने सांगण्यास सुरुवात केली. शिव शर्माची गाथा. श्रीपाद श्रीवल्लभाच्या चिंतनाचे फळ. या कलियुगात लोकांचे किती महत्भाग्य आहे. कुरवपूर हे गाव हे लहान असले तरी स्वामींच्या महत्तेस जाणणारे वेदपंडित सद्ब्राह्मण शिवशर्मा व भार्या अंबिकेसह कुरवपुरात राहत असत. कुरवपुरातील एकुलते एक असे ते ब्राह्मण कुटुंब होते. ते नदी ओलांडून ब्राह्मणोचित कर्माने धर्मार्जन करून कुरवपुरास परत येत असे. ते फार मोठे विद्वान होते. ते अनुष्ठानरहित
काश्यप गोत्रोत्पन्न यजुर्वेदीय ब्राह्मण होते. ते थोड्या कालावधीत त्यांच्या अपत्यांना गमावत असत. सरते शेवटी एक मुलगा झाला, वाचला दुर्दैवाने, पण तो जड मंदबुद्धीचा झाला. निष्प्रयोजक संतान प्राप्तीमुळे शिवशर्मा दुःखी होते. एके दिवशी श्रीवल्लभाच्या समोर वेद पठण करून ते मौन उभे राहिले. श्री स्वामींनी त्याचे मनोगत ओळखून मंद हास्य करीत ते म्हणाले, शिवशर्मा, दुसरी सगळी चिंता सोडून निरंतर माझेच ध्यान करणाऱ्यांचा मी दास असतो. तुझी इच्छा काय आहे ती सांग. त्यावर शिवशर्मा म्हणाले, स्वामी, माझा मुलगा माझ्यापेक्षाही मोठा पंडित वक्ता व्हावा अशी माझी इच्छा आहे. माझ्या सर्व आकांक्षा निष्फळ झाल्या. माझा मुलगा सुधारणा अशक्य असलेला मूळ आहे. सहज रीतीने एखादी गोष्ट करणे वा न करणे अशक्य असलेल्या आपणास त्याचे पंडित करणे, उपयुक्त माणसे करणे असा अवघड नाही. मी हे तुमच्या कृपाळू संकल्पावर सोडून देतो. त्यावर श्रीपाद म्हणाले, बाबा, कोणी कितीही मोठा असला तरी पूर्वजन्म कर्मफळ अनिवार्य असते. एखादी सृष्टी सुद्धा शासनाचे उल्लंघन न करता चालत असते. स्त्रियांना पूजेचे फळ म्हणून नवरा मिळतो. भक्तीचे फळस्वरूप मुलेबाळे होतात. सर्वदा दान सत्पात्री करावे. अयोग्य व्यक्तीस दान केल्यास अनिष्ट संभवते. सद्बुद्धी असलेल्या व्यक्तीस जेवू घातल्यास त्याने केलेल्या पूर्ण कार्याबद्दल प्राप्त होणाऱ्या पुण्यातील थोडा भाग अन्नदात्यास मिळतो. दान करताना माणसाने अहंकार रहित होऊन दान करावे, तेव्हाच चांगले फळ मिळते. पूर्वजन्मीच्या कर्मफळानेच तुला मंदबुद्धीचा मुलगा लाभला. तुम्ही दाम्पत्याने अल्पायुषी संतान नको, पूर्णायुषी द्या असे मागणे केले होते, म्हणून मी पूर्णायुषी पुत्र दिला. त्याचे पूर्वजन्मीचे पाप निवारण करून त्याला योग्य असा पंडित करावायचे असेल तर कर्मसूत्राला अनुसार तू देहघात करण्यास सिद्ध हो. त्यावर शिवशर्मा उत्तरले की स्वामी, माझा वृद्धावस्थेमध्ये प्रवेश झालेला आहे. मी माझे जीवन त्यागण्यास सिद्ध आहे. माझा कुमार बृहस्पती सारखा पंडित वक्ता झाल्यावर मला दुसरे काय हवे ते नंतर अशक्य ते शक्य करणारे श्रीपाद प्रभू गंभीरपणे म्हणाले, हो, तुझा लवकरच मृत्यू होईल. तुझ्या मरणानंतर सूक्ष्म देहाने झिशिला नगरामध्ये सध्याचे शिर्डी कडुलिंबाच्या पायथ्याशी असलेल्या भूगृहात थोडा वेळ तपश्चर्येत राहशील. त्यानंतर पुण्यभूमी असलेल्या महाराष्ट्र देशामध्ये जन्म घेशील. याविषयी तू तुझ्या बायकोला थोडे सुद्धा कळू देऊ नकोस. श्रीपाद श्रीवल्लभांच्या भावी जन्माचे अनावरण. लवकरच शिवशर्मा मरण पावला. अंबिका आपल्या मुलासह भिक्षाटन करून दुःखी जीवन जगत होती. शेजार पाजारचे लोक हसत टिंगल उडवीत त्यास अंतच नसे. त्या निरुपयोगी मुलास अपमान असह्य होऊन तो आत्महत्या करण्यासाठी नदीकडे पळत सुटला. त्याची माता सुद्धा असहाय्यपणे आत्महत्या करण्यासाठी त्या मुलाच्या मागे पळत सुटली. त्यानंतर पूर्वपुण्याईनी त्या प्रभावाने वाटेत श्रीपाद वल्लभ स्वामी सामोरे आले. त्या दोघांनीही त्यांनी आत्महत्येच्या प्रयत्नातून परावृत्त केले. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी त्यांचा अपार करुणेने मूर्ख बालकास केवळ त्यांच्या संकल्पाने महापंडित केले. अंबिकेचे शेष आयुष्य शिवपूजेत घालावे असा आदेश दिला. शनी प्रदोष व्रताचे महात्म्य सांगून प्रदोष समयास केवळ शिवपूजनाचे फळ कसे मिळते व त्याची सविस्तर माहिती दिली. पुढील जन्मी अंबिकेला माझ्यासारखाच मुलगा होईल त्याचा असा वर दिला. परंतु त्यांच्या सारखा या तिन्ही लोकात कोणीही नसल्याने श्री स्वामींनी पुढील जन्मात तिच्या पुत्ररूपात जन्म घेण्याचा निर्णय केला. वत्सा, आज शुक्रवार दिनांक 25/5/2036 रोजी माझ्या डोळ्यासमोर श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंनी अद्भुत लीला घडली.
आता वासव अंबिकेचे जन्म व चरित्र. आज माझ्या विशेष पुण्याईनीस मी श्रीपाद शिवल्लभांबरोबर कृष्णा नदीमध्ये स्नान केले. स्नानानंतर श्रीपादांनी आपल्या आत्मशक्तीद्वारे योगाग्नी प्रज्वलित केला. त्या योगाग्नीतून दिव्य कांतीची कन्यका बाहेर पडली. मी बऱ्याच दिवसापासून ध्यानामध्ये श्रीपाद प्रभूंची बहीण वासवी कन्यका हिच्या दर्शनाचा प्रयत्न करीत होतो. पण काय माहित तिने कधी मला ध्यानात दर्शन दिलेच नाही. मी अंबिकेला दंडवत केले. श्रीपाद प्रभू अतिशय प्रसन्न आणि आनंदी दिसत होते. वासवी माता श्रीपाद प्रभूंसारख्याच दिसत होत्या. त्यांना पाहून ती दोघी जुळे भावंडेच असल्यासारखे वाटत होते. कुरवपूर क्षेत्रात श्रीपाद प्रभू, वासवी माता आणि मी या आमच्या तिघांशिवाय कोणी नव्हते. श्रीपाद प्रभूंच्या लीला अनंत आहेत. मी मनामध्ये घिशिला नगरी कोठे असा विचार करीत होतो. ते मृत्यूनंतर शिवशर्मा त्या सूक्ष्म शरीराने त्या कशी तपश्चर्या करेल याची शंका जाणून श्रीपाद शिवल्लभान म्हणाले की योगशक्तीविषयी कोणी कल्पनाही करू शकत नाही. दत्तप्रभूंचे तर योगमार्ग निराळे, नित्य, नूतन व अपूर्व आणि अचिंत्य आहेत. काही काळाने योगाग्नीमधून दिव्य प्रकाशासोबत एक दंपती अवतरित झाले. श्रीपाद प्रभूंनी सांगितले की हे वासवी कन्यकेचे माता पिता कोसुंबी आणि कोसुमश्रेष्ठी आहेत. वासवी माता काही वेळ ध्यानस्थ बसली. त्यानंतर योगाग्नीतून नगरेश्वर स्वामी बाहेर आले. त्यानंतर विरूपाक्ष आणि 102 गोत्रातले गोमठ वैश्य ज्यांनी अग्निप्रवेश केला होता ते अग्नीतून बाहेर आले. श्रीपादी माझ्या म्हणाले की विरूपाक्षचा जन्म नंदीश्वराच्या अपयशातून आला होता. नंदीश्वरांनी आपला अंश त्याच्यामध्ये प्रस्थापित केला होता. माझे आजोबा पापन्नावधानुलू यांनी सूर्यमंडळातून श्रीशैल्य मल्लिकार्जुन लिंगामध्ये शक्तिपाठ केला होता. ते पूर्वजन्मी बृहतशिला नगरीचे राजगुरू भास्कराचार्य होते. ते ब्राह्मण देवाच्या अंशातून उत्पन्न झाले होते. मी प्रत्येक श्रावण शुद्ध पौर्णिमेला माझी छोटी बहीण वासवी हिच्याकडून राखी बांधून घेण्यासाठी बृहतशिला नगरामध्ये अवश्य येतो. बेटा, पळणी माझ्या बृहतशिला माझ्या ब्रह्मलीला आणि कार्य दुसरा कोणी करू शकत नाही. माझी शक्ती अन्य कोणीही प्राप्त करू शकत नाही. तुम्ही सिद्ध वैश्य वासवी माता आणि तिच्या आई वडिलांचे दर्शन घेऊ शकलात हे तुमच्या कठोर तपश्चर्येचे फळ आहे बघ. कुरवपूर कसे महाप्रसादालयासारखे बदलत जाईल. अमोघ आश्चर्य. एका क्षणात संकल्पामुळे महाप्रसादाची सृष्टी तयार झाली. आम्ही सर्व त्या प्रासादात रत्नखचित सिंहासनावर बसलेले होतो. श्रीपाद सांगू लागले, गोमठ वैश्य म्हणजे 714 गोत्रिक आहेत, परंतु अंबिकेसोबत फक्त 102 गोत्रिकांनीच अग्निप्रवेश केला. स्वरोचित मन्वंतरामध्ये परमेश्वराने 18 शहरे दिली होती. त्यामध्ये बृहतशिला नगर हे मुख्य होते. दत्तभक्तातील कोणीही बृहतशिला नगरीला अंबिका, नगरेश्वर व अन्य देवतांचे दर्शन घेतले तर त्यांना विशेष फळ प्राप्त होते. जिथे दत्त नामस्मरण होते तिथे वासवी माता अदृश्य रूपाने वास करते आणि
त्यांची मनोकामना पूर्ण करते. त्याचप्रमाणे जिथे वासवी मातेचे नामस्मरण होते तिथे दत्तप्रभू गुप्त रूपात असतात. थोड्याशा नामस्मरणाने विशेष फल प्राप्त होते. कृतयुगातील पुरुष सत्य आणि सिद्ध संकल्प होता. त्रेतायुगातील यज्ञ याग मोठ्या प्रमाणात केले गेले. द्वापर युगात मंत्रशास्त्राचे वर्चस्व होते आणि या कलियुगामध्ये तंत्रशास्त्राला विशेष महत्व प्राप्त झाले. चैतन्याचा प्रसार म्हणजे मंत्र होय. आता मंत्र म्हणजे काय, ते चैतन्याचा प्रसार. आणि मी संपूर्ण सृष्टीचे मूलभूत तत्व आहे. 33 कोटी देवता व त्या सगळे प्राणी मात्र आणि कोट्यावधी ब्रह्मांडे माझ्यात अंतर्भूत आहेत. आता बघा श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंमध्ये सुद्धा कोट्यावधी ब्रह्मांड अंतर्भूत आहेत असं ते इथे सांगतायत. ते माझ्यामुळे चैतन्यदायी होऊन माझ्या अंशामध्ये भिन्न भिन्न शक्तींनी परिपूर्ण असतात. सगळ्या नद्यांची गती समुद्राकडे असते. त्याचप्रमाणे कोणत्याही देवतेची आराधना केली तरीही ती माझ्याकडेच पोहोचते. माझी आराधना केल्याने सर्व देवतांची आराधना केल्याचे फळ मिळते. माझ्या परब्रह्म तत्वातून बाहेर पडून जगामध्ये वावरणारा अन्य कोणी नसून माझेच प्रतिबिंब असते. मी आणि माझे प्रतिबिंब यांमध्ये काहीच फरक नाही. मीच आदी पराशक्तीच्या रूपात विद्यमान आहे. परातत्व हे स्त्री पुरुष या तत्वांच्या पलीकडचे असते. पुरुष रूपातील मला दत्त म्हणतात आणि स्त्री रूपामध्ये आदी पराशक्ती मानतात. म्हणूनच वेदशास्त्र पंडित म्हणतात, श्री कृष्ण श्यामला देवी, श्री रामो लतिकांबिका. माझ्या सूक्ष्म शरीरातील किरणे या सर्व जगांना पवित्र करतात. जेव्हा मी माझ्या स्थूल शरीराने विहार करतो तेव्हा माझे सूक्ष्म शरीर सारी पृथ्वी तसेच माझे कारण शरीर करोडो ब्रह्मांड आच्छादून असते. माझे महाकारण शरीर सच्चिदानंद स्वरूपी आहे आणि निरंतर ब्रह्मानंदाचा अनुभव घेत असते. अशाच वेळी माझ्या चारही शरीरांमध्ये माझे चैतन्य वाहत असते. जप, तप, योगक्रिया, अन्नपूजांद्वारे मला कोणी प्रसन्न करू शकत नाही. केवळ माझ्या अनुग्रहाने ते मला प्राप्त करू शकतात. जे पुण्यात्मे माझ्यामध्ये लीन झालेले आहेत तेही माझ्या संकल्पानुसार वेळ पडल्यास स्थूल शरीरात अवतरित होऊन माझ्या आज्ञांचे पालन करतात. आता श्रीपाद वल्लभ प्रभूंनी काय सांगते की श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू हेच सगळ्या सृष्टीचे मूळ तत्व आहे आणि कोणत्या 30 कोट्यामध्ये देवतांमध्ये आपण 33 कोटी देवता, प्राणी मात्र, कोट्यावधी ब्रह्मांडे हे त्यांच्यामध्ये समाविष्ट झालेले आणि आपण कोणत्याही देवतेचे जरी पूजन केले तरी शेवटी ते श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंपर्यंत पोहोचते. आता बघा आज पौर्णिमा आहे, नारळी पौर्णिमा म्हणजे श्रावण कसा योगायोग आहे बघा. श्रावण पौर्णिमेचं महत्व सांगणारा जो हा अध्याय आहे ज्याच्यामध्ये वासवी कन्यकेचा उल्लेख आलेला आहे. वासवी कन्यका म्हणजे कोणतं, श्रीपाद श्रीवल्लभांची बहीण. जी एकदा काय झालं, श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंनी काय केलं तर स्नानानंतर श्रीपादांनी काय केलं, आत्मशक्तीद्वारे योगाग्नी प्रज्वलित केला आणि त्या योगाग्नीतून दिव्य कांतीची कन्यका बाहेर आली. आणि काय झालं, हे पळणी स्वामी जे होते ते या वासवी कन्येचे म्हणजे वासवी कन्यकेचे नेहमी ध्यानामध्ये दर्शन घेण्याचा प्रयत्न करत होते, पण तेव्हा ते काही दर्शन होत नव्हतं. तर ही वासवी कन्यकेचा त्यांना आता दर्शन घडलं होतं आणि त्यांनी अंबिकेला दंडवत केले. श्रीपाद प्रभू अतिशय प्रसन्न आणि आनंदी दिसत होते आणि वासवी माता ही श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंप्रमाणे दिसत होती असं इथे वर्णन केलंय. आणि ती दोघं ठिकाणी जणू काही जुळी भावंड वाढवून त्यावेळेला पळणी स्वामी कुरुक्षेत्रामध्ये कोण होतं, फक्त श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू, वासवी माता आणि पळणी स्वामी असे हे तिघही होते असं त्यांनी सांगितलं. पुढे काय ते म्हणतात की माझे आजोबा बापन्ना घालून यांनी सूर्यमंडळातून श्रीशैल्य मल्लिकार्जुन लिंगामध्ये शक्तिपात केला होता. ते पूर्वजन्मी बृहतशिला नगरीचे राजगुरू भास्कराचार्य होते. हे जे बापन्नाचार्यालू आहे ते कोण होते, पूर्वजन्मी बृहतशिला नगरीचे राजगुरू भास्कराचार्य होते. ते
देवाच्या अंशातून उत्पन्न झाले होते. जे भास्कराचार्य होते ते ब्रह्मदेवाच्या अंशातून उत्पन्न झाले. आणि ते काय म्हणतात, आता मी प्रत्येक श्रावण शुद्ध पौर्णिमेला, आता श्रावणाच्या शुद्ध पौर्णिमेला माझी छोटी बहीण वासवी अंबिका हिच्याकडून राखी बांधून घेण्यासाठी बृहतशिला नगरीमध्ये येतो. बेटा पळणी, माझ्या ब्रह्मलीला ह्या आणि कार्य कोणीही समजू शकत नाही. त्यांनी जे इथे सांगितलेलं आहे की इथे बघा, आजच आपली श्रावण शुद्ध पौर्णिमा आहे आणि काय योगायोग बघा, आपण आजच्या अध्यायाचं वाचन करताना या घटनेचा उल्लेख इथे आलेला आहे. म्हणजे राखी पौर्णिमेचा उत्सव बृहतशिला नगरीमध्ये म्हणजे पिठापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा होतो, हे आता इथे सांगण्यात आलेलं आहे. तर हा होता आजच्या चौथ्या अध्यायाचा काही सुरुवातीचा भाग आपण पाहिलेला, जिथे पळणीस्वामी ध्यानस्थ झाल्यावर ते सूक्ष्म शरीराने पिठापूरमध्ये गेलेले आहेत आणि कुरवपूरमध्ये गेलेले आहेत आणि कुरवपूरमध्ये त्यांना वासवी मातेसह यांच्यासह दर्शन झालेलं आहे. पिपाची वल्लभ प्रभूंचं दर्शन झालं आणि ही अद्भुत घटना तिकडे घडलेली आणि त्या अद्भुत घटनेचे ते साक्षीदार आहेत. तर या अध्यायाच्या शेवटी आता एकच प्रश्न, आता परत प्रश्न विचारतो की श्रावण शुद्ध पौर्णिमेला बृहतशिला नगरामध्ये नेहमी दर श्रावण शुद्ध पौर्णिमेला बृहतशिला नगरीमध्ये काय घडते, कोणती घटना घडते, ते आपल्याला आता सांगायचंय. आणि हा अध्यायाचं मी आता इथेच समापन करतोय. तर सगळ्यांनी ना प्रश्न कळला असेल, दर श्रावण शुद्ध पौर्णिमेला बृहतशिला नगरीमध्ये काय घडते, किंवा प्रत्येक श्रावण पौर्णिमेला श्रीपादशी वल्लभ बृहतशिला नगरीमध्ये कशासाठी येतात. कळलं? तर आणखीन थोडासा सोपा करून प्रश्न विचारतो, प्रत्येक श्रावण पौर्णिमेला श्रीपादशी वल्लभ हे पिठापूरमध्ये कशासाठी येतात. या प्रश्नाचं आता आपण उत्तर देतो. तर सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्यांच्या बहिणीचं नाव सुद्धा सांगायचं आहे. तर आपण आता राखी पौर्णिमेच्या दिवशी, श्रावण शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आजच्या अध्यायाला सुरुवात केली होती आणि आजच्या अध्यायातली श्रावण शुद्ध पौर्णिमेत काय घटना घडते त्याचं वर्णन सुद्धा इथे आलेलं आहे. हा योगायोग म्हणावा की श्रीपादशी वल्लभ प्रभूंची कृपा, काहीच कळत नाही. पण श्रीपादराजम शरणम प्रपद्ये, श्रीपादांचा जय जयकार असो असे म्हणून मी आता या अध्यायाच्या या भागाची सांगता करतो. अध्याय थोडा कठीण, थोडा सोपा असा आहे. नीट बऱ्याच ठिकाणी मी विभक्त वाचन केलं, ते समजून घ्या आणि प्रश्नाचं उत्तर द्या. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये, श्रीपादांचा जय जयकार असो